असं वाटतंय कधी गावाला जातोय आणि कधी मी दर्शन घेतोय माझ्या देवांचं. पण ना आईची मरे माताची हं. आणि पप्पांची ओम नमः शिवाय. त्यांनीच मला शिकवलंय आणि बाप्पांची गणपती बाप्पांची. कारण मी त्यांना म्हणलेलोच माझी इच्छा पूर्ण करायची 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 आणि त्यांनी इच्छा पूर्ण केली. बरं वाटलं मग. म्हणजे गल सूर वाटत नव्हतं बिग बॉसचं, पण आता काय करणार, बाहेर यायचं म्हणल्यावर सोलायला लागतंय. आता नवीन नवीन सुरू जीवन करायचं इथं आलं. आता बिग बॉसचं घर ही मी माझ्या घरी बांधणार. बिग बॉसचं घर हा कसं बांधणार तू घरी? तसं नाही, पण त्याचं नाव देणार नाही, बिग बॉसचं नाव देणार. कारण आप्पा आई म्हणजे बिग बॉसने मला इतकं समजून घेतलंय ना, काय सांगाय नको, इतकी काळजी घेतली. मला काहीच समजत नव्हतं तेव्हा त्यांनी मला त्या रूममध्ये बोलावलं, तेव्हा मी एकदाच असा माझ्या टाईलमध्ये बाहेर आलो आणि मग काय खरंच नाही, धिंगाणा करून टाकलं. असं इतका घाबरलेलो मी, आता काय होईन गरिबाचं माझं, असं तसं बोलत होतो. पण नंतर म्हणलं जाऊ द्या, आता आलोय तर काहीतरी करायचं. मग चांगली प्याडी दादा घावलं मला. प्याडी दादा बरं माझी दोस्ती झाली. एकामेका प्रेम झाला, असं सपोर्ट केला एकामेकाला. मग अख्ख्यान बरं मी बोलायला लागलो आणि घरातल्यान बरं बोलायला लागलो की मग आमची अख्खी फॅमिली तयार म्हणजे जवळची नाती झाली. मग आम्ही बोलत चालत इथपर्यंत आलो. चाललेलं म्हणजे आपला शब्द म्हणजे शब्द कधी फेल गेला नाही आजपर्यंत. आणि मी ना इतकं प्रेम आहे माझ्या देवांवर माझं, आणि ते कधी माझा शब्द फेल जाऊन देत नाही. तो शब्द खरा होतोच आणि खरा झालाच. आणि बिग बॉसची टॉपी झापक झुपच्या किंगच्या हातातच आहे आता सध्या आणि समोर. मी का लढलो नाही माहिती का, इमोशन आतून लय आहे आपल्या, इमोशन लय आहे मनात. इमोशन येते असलो का नाही काढल्या की आपल्याला तिथं टॉंग लायचंय, तिथं आपल्याला असं पावल दाखवायची. लढलं की मग ती खचून जात ना, खचून जायचं नव्हतं मला, त्यामुळे मी काहीच केलं नाही. डोळ्यातनी पाणी बी आलं नाही. जे काहीच म्हणजे जिद्द तशी पावल ठेवली ना मी. आणि पॅडी दादाने लय जीव लावला. भेटणार, कॉल करणार, हिलेव कॉल करणार, बोलणार. कुठे पॅडी दादा तुमची लय आठवण येते. पॅडी दादा लय खुश होतं, लय आनंद झालता ना की सूरजनी ट्रॉफी उचलली. आणि त्यांना माहितीच होतं की मी ट्रॉफी उचलली बिग बॉस. म्हणजे आता तिथं जाईन तिथं फक्त गोलीगतचीच चर्चा आहे. झापूक झुपूक पॅटर्न म्हणजे सूरज चव्हाणचा. आता डीजेला नाही इन द मिक्सर गाणे सूरज चव्हाणचीच गाणे वाजतात. आणि डीजे गावागावात आता माझीच चर्चा आहे. त्यामुळं ती म्हणतात तुम्ही कधी येणार सूरज भाऊ, या या. आता माझ्या भाच्याला कितीतरी फोनवर फोन वेटिंग, काय सांगू, सारखं फोनवर फोन. मी फोन बघतोय आता. मी म्हणलं मला बघू दिलं माझी इंटाची आयडी, काय काय मेसेज आलेत, काय काय फॅन लोकांनी इतकं भाले माझ्या पीएम केलं ना, लय म्हणजे लय. आणि इंटाच्या अख्खी म्हणजे माझी टीम म्हणजे इंटाला बनवतात ना हिलो, त्यांनी इतका सपोर्ट केला ना, त्यांचे कालचापासून आभार मानतो, कालचापासून. पहिला आईला, आय मरे माता, नंतर फॅमिली, आधी खंडोबा, नंतर गणपती बाप्पा, नंतर आय मरे माता, मग सोमेश्वर ओम नमः शिवाय पप्पा, मग सिंगणापूरला बी ओम नमः शिवाय पप्पा. त्यांच्या पिंडेल घेऊन जाणार तू सगळे? ट्रॉफी घेऊनच त्यांच्या चरण्याची माता टेकून दर्शन घेणार आणि ट्रॉफी तिथे ठेवणार. ती घर बांधायचं आणि बँकेत टाकायचं. कारण वायपरचं एक बी लक्ष्मी ना आपल्याला देवाने दिलंय तर ती बँकेतच असणार. 1 रुपया खर्च करायचं. घर बांधणार? खोटं बोलत नाहीत आहे तुम्हाला. मी कामाला जायचो ना, मी काहीच खात नव्हतो. म्हणजे स्वतःच्या जेवाला 1 रुपया बी खर्च करत नव्हतं. आणि माझा तसा स्वभाव आहे पहिल्यापासून. बी निघलाय ना किंग, पिक्चर पण मिळाला. सरांनी दिलाय. डायरेक्टर सर म्हणजे किती भारी आहेत सर.
त्यांच्यामुळे भेटलंय, त्यांच्यामुळे ती देव माणसं आहेत, मला इथपर्यंत आणलं. कारण मी ना, मला माहित नव्हतं मला बिग बॉसने खरंच बोलावलंय आणि ह्या माणसांनी मला खरंच बोलावलं. मी क्रिकेट खेळत होतो, व्हॉलीबॉल खेळत होतो, मी फोन काय उचलत नव्हतं. मला असं कितीतरी फोन यायचं ना, त्यामुळे मला वाटायचं फसावतात का काय. पण नंतर बादशाने उचलला की तुला बिग बॉसमध्ये बोलावतात, तू काय करतो. माझी इच्छा नकोच होती, म्हणजे घर सोडून आणि माझं गाव सोडून मला यायचं नव्हतं. पण काहीतरी म्हणलं करायचंय आणि ते आमचा आबा आहेत ना वकील, ती म्हणलं तुझ्या गावाचं नाव तू मोठं केलं पाहिजे, तू गेला पाहिजे, आणि मी आलो. हा, वोटिंग माझ्या फॅन लोकांनी केल्याबद्दल त्यांचे कालजापासून आभार मानतो. कारण तुम्ही इतकं प्रेम दाखवलं म्हणून आज हे किंग टॉपची ट्रॉफी बिग बॉसची जिंकलाय. तुमचं मनापासून आभार.